खऱ्याखुऱ्या 4G स्पीडसाठी तुम्ही रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा, कारण त्याच संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. कारण ट्रायच्या वेबसाईटवरती मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या माहितीप्रमाणे जिओचं पितळ उघडं पडलंय. एअरटेल, वोडाफोन, आयडिया, अनिल अंबानींचे रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या नेटवर्कचा स्पीड जिओ 4G पेक्षा खूपच अधिक असल्याचं यात म्हटलं गेलंय. नितीन भालेराव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील. नितीन, नेमकं काय माहिती देण्यात आलेली आहे यात? रेश्मा, अतिशय धक्कादायक बातमी आहे. आपल्याला माहिती आहे जिओचं ज्या वेळेला 4G सिम लॉन्च झाला सगळ्यांना त्याच्या स्पीडनी एक आकर्षित केलं होतं. परंतु ट्रायच्या अनालिस्टनी जी काही सगळी टेस्ट घेतल्या विश्लेषकांनी त्याच्यातली माहिती धक्कादायक पुढे आलेली आहे की त्या माहितीनुसार एअरटेलचं जे 4G आहे त्यांचा स्पीड सर्वाधिक आहे, तो आहे 11.7 MBPS. पाठोपाठ आयडियाचा स्पीड आहे. त्याच्या आश्चर्यकारक म्हणजे मुकेश अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनचा स्पीड सुद्धा 7.9 एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आणि आयडिया, एअरटेल, वोडाफोन या सगळ्या कंपन्यांचं जे 4G नेटवर्क आहे त्याचा स्पीड हा जिओपेक्षा सर्वात जास्त आहे. जिओचा स्पीड हा त्या ठिकाणी फक्त 6.4 MBPS एवढाच नोंदला गेला. अर्थात रिलायन्सच्या तंत्रज्ञानांनी हा जो रिपोर्ट आहे हा फेटाळला आहे. डाटा जेवढा कन्झ्युम झालेला आहे त्याचा विचार या ठिकाणी या अहवालात करण्यात आलेला नाही असा त्यांचा दावा आहे. परंतु एकूणच जिओ कार्ड वापरणाऱ्यांच्या काळजीत भर टाकणारी ही बातमी आहे, एवढं मात्र निश्चित. रेश्मा. नितीन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.